2014 ते 19मध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले, काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं. परंतु दुर्दैवाने 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला, स्थगिती मिळाली आणि पुन्हा 2022च्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली. आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले MMRDचे मुखर्जी आहेत, या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या. परंतु MMRDAने त्यावर मात केली. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. डबल सगळं मॅनपॉवर, मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जातो आहे. म्हणजे सुरुवातीला झालेमध्ये अडथळे आले, परंतु आता ही पूर्णत्वास जाते. हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे.